निवडून द्या, हे जे लोकांना आवडलंय ना, याचा जो काही रिझल्ट येणार राज्यातला आहे, सगळ्यात धगधगता जो प्रदेश आहे किंवा ज्या प्रदेशानं भाजपला सगळ्यात मोठा फटका दिला, युतीला सगळ्यात मोठा फटका लोकसभेला दिला, त्या मराठवाड्यातला एक्झिट पोल, त्या मराठवाड्यातला अंदाज, मराठवाड्यात कुणाचं पारडं जड, कोण जाणार पुढे कोण राहणार मागे, मनोज जरांगेंचा फॅक्टर किती कारणीभूत ठरतोय. मराठा आंदोलन जे मराठवाड्यामध्ये सगळ्यात मोठं आंदोलन ठरलं, राज्यभरात सगळ्यात मोठं आंदोलन ठरलं, त्या मराठवाड्याचा कल कुणाकडे? पत्रकारांनुसार ज्ञानदा, गेल्या अनेक दशकांमध्ये कदाचित झाली नसेल अशी निवडणूक मराठवाड्यात झाली आहे. 1.5 वर्ष धगधगणाऱ्या मराठवाड्यात अभूतपूर्व असं मराठा आणि ओबीसी ध्रुवीकरण झालेलं आहे. या ध्रुवीकरणातून भाजपचा सुपडा साफ होईल असं म्हटलं जात होतं, पण पत्रकारांचा अंदाज सांगतोय 50-50 ची लढाई आहे. महायुतीत 16 ते 20 जागा, महाविकास आघाडीला 17 ते 20 जागा, इतरांना 0 ते 4, अनिश्चित 2. म्हणजे ही लढाई सुद्धा एका अर्थी आपण बघतोय 50-50 मध्ये सुटलेली आहे, जिथं भाजपचा नामोनिशाण राहणार नाही, सुपडा साफ होईल असं म्हटलं गेलं, पण तसं होतं. 43 जागा आहेत आणि त्या 46 जागांचा अंदाज आपण पाहतोय. परळीत काय होणार? राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी अशी लढत आहे. मुंडे विरुद्ध राजेसाहेब देशमुखांमध्ये हा सामना होतोय. परळीमध्ये यंदा पहिल्यांदाच कमळाचं चिन्ह नाही. पंकजा मुंडे, धनंजय मुंडे एकत्र आले. आणि पण आपण अनुकूल कोणासाठी आहे काहीसं चित्र वेगळं. पत्रकारांच्या अंदाजानुसार परळीच्या बिग फाईट मध्ये राजेसाहेब देशमुख म्हणजे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षासाठी ही जागा अनुकूल असल्याचं मत व्यक्त होत आहे. धनंजय मुंडेंसाठी असं झालं तर मोठा धक्का असेल. पंकजा मुंडेंच्या पराभवानंतर आणखी एक सेटबॅक मुंडे कुटुंबासाठी. छत्रपती संभाजीनगरमध्ये शिवसेना विरुद्ध शिवसेना असा सामना, राज्यात अनेक ठिकाणी शिवसेना विरुद्ध शिवसेना सामना होतोय, त्यामध्ये छत्रपती संभाजीनगरची लढत आहे. कौल कोणाला दिलेला आहे पत्रकारांनी तर संभाजीनगर पश्चिम अनुकूल कोणासाठी तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षासाठी. म्हणजे संजय शिरसाट हे इथे डेंजर झोन मध्ये असल्याचं आताच्या पत्रकारांच्या पोलनुसार, एक्झिट पोलनुसार आपण म्हणू शकतो. विलास, कालीचरण महाराजांचं वक्तव्य कदाचित त्यांना बोललेलं असू शकतं. लातूरमध्ये देशमुख विरुद्ध चाकूरकर, अतिशय हाय व्होल्टेज अशी लढत. पहिल्यांदा देशमुखांना कोणीतरी आव्हान दिलं आणि हे आव्हान अमित देशमुख पेलतायत असं दिसतंय, अनुकूल दिसतंय. इथं अर्चना पाटील चाकूरकरांनी टफ फाईट दिली. अभूतपूर्व अशी ही लढाई झालेली आहे लातूरमध्ये. बीडमध्ये काय होणार? बीड मतदारसंघात कोण बाजी मारणार? क्षीरसागर विरुद्ध क्षीरसागर असा बीड मतदारसंघाचा सामना आहे. काका विरुद्ध पुतण्या. महाराष्ट्रातला आणखी एक मतदारसंघ अनुकूल कोणासाठी तर संदीप क्षीरसागर जे सध्याचे सिटिंग आमदार आहेत राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे, त्यांच्यासाठी बीड मतदारसंघ अनुकूल मानला जातो. आणि योगेश क्षीरसागर हे मात्र काहीसे डेंजर झोन मध्ये असल्याचं चित्र दिसतंय. जालन्यात काय होणार? जालन्यामध्ये खोतकर विरुद्ध कैलास गोरंट्याल असा सामना. अर्जुन खोतकर पुढे जात आहेत की कैलास गोरंट्याल? कुणासाठी प्रतिकूल कुणासाठी अनुकूल? अनुकूल सध्या आहे कैलास गोरंट्याल काँग्रेसचे आमदार यांच्यासाठी, तर अर्जुन खोतकर काहीसे डेंजर झोन मध्ये दिसतात. विलास, आता या सगळ्याबद्दल बोलण्यासाठी मराठवाड्यातले पत्रकार आपल्या सोबत आहेत. संजय वरकड आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत. ज्या प्रकारचे हे आकडे दिसत आहेत, साधारण या आकड्यांचं विश्लेषण तुम्ही कसं कराल? तुम्ही दिलेले हे आकडे आहेत. आपल्यासोबत गोंडसे पाटील सुद्धा जोडले गेलेले आहेत. केशव गोंडसे पाटील, माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचतोय? हो हो. तुम्ही या आकड्यांचं कसं विश्लेषण कराल? तुम्ही दिलेले हे आकडे आहेत. निश्चितच मराठवाड्यामध्ये यावेळी जी निवडणूक झाली विधानसभेची ती काहीशी रंजक झाली. राज्यभरातच ती रंजक होते, पण मराठवाड्यामध्ये ती जास्त रंजक झाली असं म्हणावं लागेल. काही ठिकाणी महायुतीमध्येच लढत झाल्याचं आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतं. मराठवाड्यामध्ये काँग्रेसचा जो प्रमुख चेहरा होता, जो लोकसभेपूर्वी भाजपात गेला, अशोक चव्हाण हा चेहरा होता, ते भाजपात गेले. त्यानंतर मराठवाड्यामध्ये काँग्रेससाठी एक पोकळी निर्माण झाली होती, परंतु ती पोकळी भरून काढत काँग्रेस काहीसं चांगलं या ठिकाणी आपला चांगला परफॉर्मन्स करेल असं चित्र आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतंय. अनेक ठिकाणी महायुती विरुद्ध महायुती असं झालं. नांदेड दक्षिण असेल, नांदेड उत्तर असेल किंवा लातूर जिल्ह्यातील अहमदपूर असेल, अशा काही ठिकाणी महायुतीच्या अधिकृत उमेदवाराविरुद्ध महायुतीच्या दुसऱ्या घटक पक्षांनी उमेदवार दिल्याचं आपल्याला पाहायला मिळालं. त्यामुळे निश्चितच महायुतीला याचा कुठेतरी फटका बसणार असं चित्र दिसतंय. लोकसभेच्या निवडणुकीच्या निकालामध्ये आपण पाहिलं
की मराठवाड्यातील एकूण 46 जागांपैकी तब्बल 34 जागांवर महाविकास आघाडीने लीड घेतलेली होती. केवळ 12 जागांवर महायुती पुढे होती. तर हा जो ट्रेंड आहे जशाच तसा राहील असं नाहीये, परंतु यात फार मोठा फरक पडेल असंही काही चित्र दिसत नाहीये. आपल्याला महाविकास आघाडी इथे प्लस मध्ये आहे किंवा अप्पर हँड महाविकास आघाडीचा आहे असं आपल्याला सद्यस्थितीमध्ये म्हणता येऊ शकतं. बंडखोरी महायुतीमध्ये झालीये हे एक कारण आहेच आहे, परंतु जरांगे फॅक्टर सुद्धा यावेळी विधानसभा निवडणुकांमध्ये काही प्रमाणात चालेल असं चित्र त्या मराठवाड्याच्या वेगवेगळ्या भागांमध्ये आपल्याला बघायला मिळतं. संजय वरकडजी सुद्धा आपल्या सोबत आहेत. संजय सर, लोकसभेमध्ये MMD फॅक्टर मराठवाड्यामध्ये खूप प्रभावशाली ठरला होता, तर आता ही मतं या विधानसभेच्या निवडणुकीत कुणाच्या बाजूने वळतील असा आपला अंदाज आहे? आपला आवाज येतोय पण सलगपणे बोला. मला वाटतं काहीतरी तांत्रिक अडचण आहे. त्यांच्यापर्यंत जाण्याच्या पूर्वी मला खरं तुम्हाला तिघांना विचार, कारण तू मराठवाड्यातनं इथपर्यंत आलेला आहेस विलास, आणि त्यामुळे मला तुला विचारायचं आहे की जो एक शब्द तू वापरलास की अभूतपूर्व अशी ओबीसी विरुद्ध मराठा अशी तिथे जी एक दुफळी तयार झालेली दिसते. पहिल्यांदा अशा प्रकारचा एक विद्वेष झालेला तिकडे दिसतोय, आणि ते होत असताना तिकडे यावेळेला तर काही आपण मारामाऱ्या पण बघितल्या आज, काही उमेदवारांना मारहाण वगैरे झाली. तर हे जे सगळं चित्र तिकडे दिसतंय त्याचा खरंच परिणाम तिथे होताना दिसतोय का जरांगे फॅक्टरच्या पार्श्वभूमीवर? सर, गेल्या 25 वर्षापासून जे राजकारण जवळून बघतोय या सगळ्यामध्ये एक गोष्ट मात्र पहिल्यांदा दिसलेली आहे, आणि सगळे आपले पत्रकार सुद्धा ते मान्य करतील, कधी नव्हे ते एवढं पोलरायझेशन मराठवाड्यामध्ये 1.5 वर्षाची जी धग होती. विशेषतः लोकसभा निवडणुकीला मराठा समाज अतिशय आक्रमक होता. आक्रमकपणे त्यांनी प्रचार केला आणि सगळ्या गोष्टी आपण बघितलं, गावामध्ये येण्याला बंदी होती, ह्या सगळ्या गोष्टी केल्या, आणि त्याच्यानंतर ती आक्रमकता आपल्याला मतांमध्ये सुद्धा आपल्याला पाहायला मिळालेली होती. पण उलट असं झालं, रिव्हर्स पोलरायझेशन यावेळेस दिसलं. ओबीसी प्रचंड संघटित झालेला आपल्याला यावेळेस दिसला. काहीही करायचं पण संघटित व्हायचं हा नेरेटिव्ह दिसलेला आहे, आणि त्याच्या बदल्यात मराठा समाजाचे अनेक उमेदवार एका मतदारसंघात बीड जिल्ह्यामध्ये 4 आणि 5 मतदार उमेदवार जे होते कुठेतरी तिथे त्याचं ध्रुवीकरण न होता कुठेतरी डिवायडेशन असं वाटतं. एक आणखीन तुला प्रश्न विशाल विचारायचा, कारण विशाल पण सगळीकडे तिकडे जाऊन आलेला आहे. विशाल, जो ध्रुवीकरणाचा मुद्दा विलासनी घेतला त्याबरोबरीनं त्या ध्रुवीकरणाच्या मुद्द्यामध्ये मराठवाड्यामध्ये खास करून जो ज्ञानदानी शब्द वापरला, मुस्लिम, दलित आणि मराठा, त्यातला सगळ्यात महत्त्वाचा जो फॅक्टर होता की सगळ्यात अतिशय म्हणजे प्रक्षोभक भाषण जे देवेंद्र फडणवीस यांनी तिकडे केलं छत्रपती संभाजीनगरमध्ये जाऊन, त्या भाषणाच्या नंतर तिथलं काहीसं वातावरण बदललं आणि तिथला धर्मयुद्ध विरुद्ध वोट जिहाद असा जो सगळा सामना दिसला तो तुला कसा दिसला? ग्राउंडवरती काय होतं? ग्राउंडवरती मी जेव्हा गेलो तेव्हा मला एकूण असं दिसलं की एकूणच तिथला जो प्रचार होता तो पूर्णतः भरकटलेला होता. प्रचारात 3 महत्त्वाचे मुद्दे मला त्या ठिकाणी दिसले. एक होता आरक्षण, दुसरं होतं सोयाबीन, आणि मग तिसरं जे होतं ते जरांगे फॅक्टर. पण या सगळ्याच्यामध्ये लोकांमध्ये सगळ्यात जास्त मोठी चर्चा होती तो म्हणजे नात्या गोत्यांचा खेळ, जो खरं तर लोक आत्तापर्यंत पाहून मराठवाड्यात वैतागलेले आहेत. त्यामध्ये पहिला खेळ संदीप क्षीरसागर विरुद्ध डॉक्टर योगेश क्षीरसागर. दुसरा खेळ रावसाहेब दानवे यांचे चिरंजीव संतोष आणि मुलगी संजना जे भोकरदन आणि कन्नडमध्ये उभे आहेत, तो एक मुद्दा. आणि या सगळ्याच्यात लातूरबद्दल देखील मराठवाड्यात मोठी चर्चा होती की का वारंवार देशमुख. म्हणजे आता मी हे पलीकडे जाऊन सांगतोय बरं का सरांनी. सर, आता याच्यामध्ये दाखवलेलं नाहीये काही गोष्टी. देशमुखांना आता त्याच्यात अनुकूल दाखवतोय, पण 1980 नंतर तिथले पत्रकार असं म्हणतात 1980 नंतर पहिल्यांदा ही निवडणूक झाली आहे. विरोधी उमेदवार कोण असायचा हे देशमुख ठरवायचे, पण पहिल्यांदा त्यांच्या सोबत असलेल्या चाकूरकरांचे सुनबाई तिथं, आणि चाकूरकर भाजपच्या व्यासपीठावर अभूतपूर्व असं पोलरायझेशनचं इलेक्शन तिथं झालेलं आहे. दुसरं, परळीच्या बद्दल आपण बोललो. परळीमध्ये तेवढ्या मोठ्या लढाईत पंकजा मुंडेंचा 6000 मतांनी पराभव झालेला होता,
तिथं सुद्धा 80,000 मतांची लीड जवळपास ज्या परळीमध्ये आहे तिथं त्यांचा पराभव होईल हे मला पटत नाहीये. हे अजिबात शक्य नाही. धनंजय मुंडेंचा पराभव, धनुभाऊ तिथे जिंकून येईल. धनुभाऊला मानणारा एक वर्ग आहे हे मी मान्य करतो. लाडकीबाईंचाही इम्पॅक्ट मार्केटमध्ये मला बघायला मिळाला. मी अशाही महिला मराठवाड्यामध्ये बघितल्या ज्या मोलमजुरी करतात आणि मी हे मान्य करतो की जी महिला आठवड्याला साधारण 1200 रुपये 1300 रुपये रोजंदारीतनं कमवते तिला 1500 रुपयाचं मोल खरंच जास्त आहे सर, खूप मोठं आहे. जी सोमवारी मार्केटमध्ये जाते आणि संध्याकाळी जेव्हा बाजार करायला सुरुवात करते तर फॅमिली करता काय घ्यायचं कुटुंबाकरता काय घ्यायचं ते 1500 रुपयात तिने ठरवलेलं असतं. तिला मोल मोठं आहे हे मी मान्य करतो. पण या सगळ्या याच्यामध्ये ही गोष्ट देखील मान्य केली पाहिजे. त्याच मार्केटमध्ये मला दलितही भेटले, त्याच मार्केटमध्ये मला अल्पसंख्याकही भेटले, त्याच मार्केटमध्ये मला शेतकरी भेटले ज्यामध्ये दलित वर्ग हा म्यूट आहे, हा बोलत नाही, हा कोणाबद्दलही मत व्यक्त करत नाही. त्याची 2 कारणं असावी. एक तर त्यांना पहिले त्यांना काँग्रेसमध्ये सुरक्षित वाटत होतं म्हणून ते काँग्रेसच्या बाजूने उघडपणे बोलायचे. नंतर त्यांना वंचितमध्ये सुरक्षित वाटायला लागलं. आता वंचितबद्दलही त्यांना खात्री वाटत नाही. आता त्यांना कोणाबद्दलच खात्री वाटत नाही आणि त्यांना एक भीती वाटते की उघडपणे जर मी माझं मत व्यक्त केलं तर ही मंडळी माझ्या घरापर्यंत येऊन मला काय करायला बसली तर काही सांगता येत नाही. हाच मुद्दा घेऊन आपण संजय वरकडांकडे जाऊयात. मराठवाड्यातले ते ज्येष्ठ पत्रकार आहेत. सर, आपला काय अंदाज आहे मराठवाड्याचं एक तर चित्र कसं दिसेल आणि कोणता फॅक्टर हा गेम चेंजिंग फॅक्टर ठरेल? मग तो जातीपातीच्या बाबतीतला असो किंवा तो विकासाच्या मुद्द्याच्या बाबतीतला असो, तो लाडकी बहिणीच्या बाबतीतला असो, मराठवाड्यामधला सगळ्यात क्रुशियल फॅक्टर कुठला असेल? नक्कीच. आता या 2-3 प्रश्नाचं मी उत्तर द्यायला सुरुवात करतो. एक तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मराठवाड्यातली आत्ताची जी निवडणूक होती आहे ती निवडणूक अत्यंत वेगळी निवडणूक आहे. हे काही सांगायची काही गरज नाही. परंतु याच्यासाठी उल्लेख करायचा आहे की आपण जितके आता सर्वे बघतो आहोत साधारणपणे मी जो अंदाज घेतलेला आहे तर माझ्या दृष्टीने आता मराठवाड्यामध्ये 22 जागा ह्या महायुती जिंकतील असं एक वैयक्तिकरित्या आम्ही जे पत्रकार या नात्याने सगळेजणांनी माहिती घेतली त्याच्यावरून महाविकास आघाडी 19 जागा आणि 5 जागा या इतर पक्षांना मिळतील असा अंदाज आहे. आता आपण परत निकाल लागल्यानंतर या सगळ्या गोष्टीवर चर्चा करू. या सगळा अंदाज आपण महायुतीला ऑब्व्हियसली हेच दिलेला आहे 2-4 जागांवर. त्याच्यामुळं तिथं काट्याची टक्कर असल्यामुळे ज्या 4-5 हजार कमी अधिक फरकाच्या मतांना निकाल लागणार आहे तिथं थोडा बदल होईल. त्याच्याही जागांवर आपण सविस्तर चर्चा करू की त्या नेमक्या जागा कुठल्या असतील. दुसरा महत्वाचा मुद्दा असा आहे की मराठवाड्यामध्ये ही निवडणूक मला असं वाटतं की खूप मोठा टर्निंग पॉईंट आहे की लोकांनी आणि पक्षांनी गृहीत धरू नये कुणालाच की विशेषतः बटेंगी तो कटेंगी ही जी घोषणा केलेली होती त्याच्या विपरीत इलेक्शन हे छत्रपती संभाजीनगर आणि औरंगाबाद अशा नामकरणाच्या किड्यामध्ये अडकलेल्या शहरामध्ये मी स्वतः बघितलेली. इम्तियाज जलील सारखा उमेदवार निवडून यावा यासाठी जरांगे फॅक्टरनी काम केलं. हा फार मोठा बदल मला असं वाटतं की मराठवाड्याच्या दृष्टीनं आणि एकूण राजकारणाच्या दृष्टीनं पण असेल. शेवटी आपण एक नेरेटिव्ह तयार करतो पण त्या नेरेटिव्हला लोक प्रतिसाद देतात आणि त्याच्या उलट सुद्धा परिणाम होऊ शकतो. तिथं तुम्ही धर्मयुद्धाची घोषणा केली त्याच शहरामध्ये इम्तियाज जलीलच्या बाजूनं मराठा मतदान मैदानात उतरायला तयार झाला. त्यांनी गुप्त बैठका घेतल्या आणि इम्तियाज जलील निवडून यावा आणि या उलट ज्या शहरामध्ये बटेंगेचा कटेंगेचा असा नारा दिल्यानंतर मुस्लिम मतदान एकत्र यायला पाहिजे होतं त्याच शहरामध्ये इम्तियाज जलील पडावा यासाठी मुस्लिम मतदारांनी ठरवलं होतं की इम्तियाज जलीलला आपण म्हणजे त्यांचे वैयक्तिक मत असेल त्यांचं कारण काही का असेल ते पण ते मुस्लिम म्हणून मतदान गेले. त्यांना एकदा आमदार केलं एकदा खासदार केलं. यावेळेस आपण त्याच्या विरुद्ध सुद्धा मतदान करायला काही हरकत नाही. असा थोडासा ट्रेंड आपण मुस्लिम मतदानामध्ये सुद्धा बघितला. त्यामुळे मला वाटतं की ही निवडणूक त्या दृष्टीनं खूप महत्वाची आहे की हिंदू आणि मुस्लिम या सगळ्या बेसवर जिथं राजकारणाचा पाया रोवला जातो महाराष्ट्रामध्ये त्यातलं एक प्रमुख शहर आहे. तिथल्या मतदारांमध्ये अशा पद्धतीचा बदल होतो. हा मनोज जरांगे फॅक्टरचा परिणाम आहे. आता दुसरा सगळ्यात महत्वाचा विषय असा आहे की आपण ज्या दुसरा प्रश्न विचारला होता की घोषणांचा काही परिणाम झाला का लाडली बहीण किंवा लाडकी बहीणचा वगैरे तर त्याचा निश्चितपणे परिणाम झाला. ग्रामीण भागातला एक साधारणपणे एक मतदार वर्ग असाच असतो की म्हणजे मी खूप दिवसापासून पत्रकारितेमध्ये आपण सगळेच माझे सहकारी पण ते पण सांगतील माझं काही चुकत असलं ते दुरुस्त करतील. परंतु एक अनुभव असा असतो की मतदारांना जेव्हा आपण बाहेर काढतो ग्रामीण भागामध्ये तेव्हा त्याला सांगितलं जातं की आपलं चिन्ह किती नंबरला आहे आणि उमेदवार त्यामुळे त्याला जाऊन मतदान करून घेण्याची एक पद्धत असते. मग त्याला ती लाडकी वसंत मुंडेंकडे आपण जाऊया. आणि वसंत मुंडे आता स्क्रीनवर आमच्याकडे दिसतंय पत्रकार तुम्ही सगळ्यांनी असा एक कौल दिलेला आहे धनंजय मुंडे पराभूत होतात ही खूप मोठी गोष्ट आहे किंवा प्रतिकूल आहे त्यांच्यासाठी मतदारसंघ. खरंच वस्तुस्थिती तशी आहे?
नाही, लढत आहे त्या ठिकाणी लढत आहे हे निश्चित आहे, पण पराभूत होतील हे विधान करणं आता ते फार धाडसाचं ठरेल. कारण लढत तो निकाल 23 तारखेला दिसणार आहे, पण आजच्या घडीला लढत आहे हे मात्र निश्चित आहे त्या ठिकाणी. विलास, दिग्गज पत्रकार मराठवाड्यात आहेत. मला एक प्रश्न आणखीन म्हणजे मला प्रश्न विचारायचा वाटतोय त्यांना, कारण त्यांचा इतक्या वर्षाचा अनुभव आहे. संजय वरकड यांना सुद्धा हाच प्रश्न विचारायचा आहे की जी मराठवाड्यातली सगळ्यात महत्त्वाची आणखीन एक लढत जी नेहमी सातत्यानं जी तेवढी चर्चेला आलेली नाहीये ती म्हणजे छत्रपती संभाजीनगर, म्हणजे शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या चेहऱ्याने ओळखली जायची याच्यापूर्वी, आणि त्याच्यानंतर आत्ताची जी परिस्थिती शिवसेनेची तिकडे झालेली आहे, एकनाथ शिंदे यांनी शिवसेना आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना यांच्या विरोधातला जो तिथला संघर्ष आहे, त्या संघर्षातलं चित्र तुम्हाला काय वाटतंय? नेमकं कुणाचं कुठे काय चुकलंय गणित ते आम्हाला समजून सांगा. संजय वरकड. एक मिनिट मंदार, आणि त्याच्या बरोबर एक आहे की जो धनुष्यबाण शिवसेना प्रमुखांनी गेली इतकी वर्ष त्या निशाणीवर काम करत तिथल्या लोकांना सतत चेतवत ठेवलं. कारण मराठवाड्याला काय हवंय तर हिंदुत्व हवंय, आणि त्या हिंदुत्वावर अनेक मतदारसंघ आपली बाजी मारून जातात. तर या धनुष्यबाणाचा एकनाथ शिंदेसाठी किंवा त्यांच्या शिवसेनेसाठी किती परिणाम ठरू शकतो की ज्या तुलनेमध्ये मशालची धग इतकी धगधगताना दिसणार नाही असं वाटतंय तुम्हाला? हा, अगदी मी तेच बोलतोय. नाही, दोन्ही झाले, पण माझा खूप महत्वाचा प्रश्न आहे एका शिवसेना झाल्यानंतर पण मराठवाड्यामध्ये कोणती वरचढ धरती हा खूप कमी आहे. आपण आता जो सरांचा आवाज नीट येत नाही. काही तांत्रिक कारणामुळे आवाज येत नाहीये. मला वाटतं वसंत मुंडेंकडे आपण जाऊया. वसंत मुंडे, बीड धगधगताना आपण पाहिलं. खरं तर असं म्हणतात की ब्रह्मदेव सुद्धा सांगू शकणार नाही अशा लढाया बीडमध्ये झाल्यात. खरं काय? खरंच असं घडलंय? गोष्ट खरी आहे. नाही, खरी गोष्ट आहे अशी विलासजी. बीड हे तसं